ची बातमी लाडक्या बहिणींशी संबंधित आहे। राज्यभरातल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार या मुद्द्यावरनं या प्रश्नावरनं आज सभागृहात प्रचंड गोंधळ झाला। विरोधकांनी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंना लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न विचारले। विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अदिती तटकरेंची काहीशी कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं सांगत वेळ मारून दिली। त्यानंतर अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार